नमस्कार. मी संतोष पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी. उद्या दिनांक 24 मे 24 मे ते 28 मे या दरम्यान 5 दिवसीय आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व कृषी पणन महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे. तर आटपाडीचा आंबा हा प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो. जसं की आटपाडीचं डाळिंब, तसंच त्याचप्रमाणे आटपाडीचं आंबा हे प्रसिद्ध होत चाललेलं आहे. आता बघायला गेलं तर पहिलं डाळिंब क्षेत्र 5,500 हेक्टरच्या वर होतं. अजून त्याची वाढ होत चालली आहे. तसंच त्याचप्रमाणे आज बघितलं तर जवळपास 550 हेक्टर आंबा लागवड झाली आहे आणि अजून लागवड होत आहे. आंबा लागवडीचा एक फायदा असा आहे की रोगराई कमी, पाणी कमी आणि कुठल्याही भागात आंबा येतोय. आपला आंबा केशर आंबा हा हापूसला बी टक्कर देतोय. हापूस आंब्यापेक्षाही चव केशर आंब्याला ज्यादा आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे आता व्हरायटी म्हणलं तर जवळपास बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे येतात. आता आंबा महोत्सवला मागल्या वर्षी आम्ही बघितलं, जवळजवळ एका शेतकऱ्यानं 36 प्रकारचं आंबा आणलं होतं. खानापूरचं एक शेतकरी होता, त्यांनी जवळपास 36 प्रकारचा आंबा इथं आपल्याकडे आणला होता. आता आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला फोन आला मोहोळवरून, देवका ते फार्म हाऊस मधून. तर त्यांच्याकडं 2 ते 2.5 किलोचा हनुमान आंबा असा येतोय. तर ते पण आपल्याकडे स्टॉल उद्या लावणार आहेत. जवळपास आपल्याकडं 20 ते 25 स्टॉल उद्या येतील. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंब तुम्हाला बघायला मिळतील. खास आटपाडी व आटपाडी परिसरातील खवय्यासाठी ही सोय केलेली आहे. आमचा ही उपक्रम आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सोयीसाठी करतोय आपण, आणि शेतकऱ्यांनी व खवय्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. जवळजवळ आपल्याकडं ह्या वर्षी भयानक प्रमाणात आंब्याचं पीक आलं आहे आणि चांगल्या प्रतीचं आहे. यावर्षी निर्यात बंदी असल्याने आपला आंबा बाहेर जास्त गेला नाही, त्यामुळे आपला दर पडला. त्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्यासाठी शेतकरी गट किंवा मार्केट कमिटी आम्ही सुद्धा पुढाकार घेत आहोत. अजून पुढे काय भविष्यात अडचणी येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रित राहून गट, शेतकरी गट ही करून सर्वांशी एकत्रित राहूनच केलं पाहिजे. आंबा इथून पुढे अजून लागवड ज्यादा प्रमाणात होणार आहे, तर त्याला काय असं सोय करता येईल. आता आपण नवीन एक कोल्ड स्टोरेज आहे, त्यात बी आपल्याला सोय करता येईल. आता आपलं पहिलं कोल्ड स्टोरेज 50 टनाच होतं, आता आपण 100 टनाचं 50 टन वाढवले आपण. अशा पद्धतीने जेवढा मार्केट कमिटीने सुख सुविधा ज्यादा देण्यात येतील तेवढा आम्ही प्रयत्न करू. आता आपण येणाऱ्या स्टॉलवाल्यांना, म्हणजे येणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपण वीज, पाणी, स्वच्छ पाणी, राहणे सोय, सर्व सोयी सुविधा देत आहोत. माझ्या मते हे आंबा महोत्सव आपली तिसरी वेळ आहे. आपण आल्यापासून आंबा महोत्सव घेत आहोत. हवामानावर चर्चासत्र ठेवलं, कापसावर चर्चासत्र ठेवलं, अजून आपल्याला डाळिंबावर चर्चासत्र ठेवतोय. जेवढं आपल्याला शेतकऱ्यांना तालुक्यातील करता येईल तेवढं आपण करतोय. अजून काय असेल विशेष असं तरी बी शेतकऱ्यांनी सुचवावं, आपण त्याच्या मार्गदर्शन शिबिर, चर्चासत्र ठेवूया. जेवढं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेता येईल तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यात बी करू. या महोत्सवासाठी आटपाडी तालुक्याचे कर्तबगार आमदार माननीय सुहास भैया बाबर, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, आटपाडीचे आमचे नेते माननीय तानाजीराव पाटील, तसेच महाकेशर संस्थापक अध्यक्ष नारायण पाटील औरंगाबादचे, तसेच आटपाडीतील सर्व नगरसेवक, आटपाडी पंचायत समिती सभापती व सर्व सदस्य, तसेच आमच्या मार्केट कमिटीचे सर्व संचालक, सभापती, उपसभापती, तसेच सर्व आटपाडीतील आडतदार बंधू, तसेच शेतकरी वर्ग, हमाली, तोलाईवाले, तसेच आटपाडीतील व्यापारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी ह्या आंबा महोत्सवात सहभागी होऊन सहकार्य करावं हीच विनंती.